महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या फक्त 10 मिनिटात. या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा. राज्यात जमीन अथवा मालमत्तेची एकदा मोजणी झाल्यानंतर विविध कामांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांकडून पुन्हा फेरमोजणीचा आग्रह धरला जात असल्याच्या तक्रारींची दखल भूमी अभिलेख विभागाने घेतली आहे. 2024 नंतर भूमी अभिलेख विभागामार्फत झालेली जमिनीची मोजणी यापुढे अंतिम मानली जाणार असून महापालिका व इतर स्थानिक स्वराज्य संस्थांना आता पुन्हा फेरमोजणीचा आग्रह धरता येणार नाही असे स्पष्ट निर्देश राज्य सरकारने दिले आहेत. कोल्हापूरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. डी.वाय. पाटील ग्रुपचे संस्थापक आणि पद्मश्री डी.वाय. पाटील यांचं निधन झालंय. 91व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कोल्हापूरमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. पुण्यातील भिडे पूल आजही वाहतुकीसाठी बंद आहे. खडकवासला धरणातून नदीत मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू असून भिडे पूल अद्यापही पाण्याखाली असून वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलाय. त्यामुळे वाहन चालकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन प्रशासनाकडून देण्यात आले आहे. महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी मोठी बातमी आहे. भविष्यात एसटी बस, ऑटो रिक्षा, टॅक्सी आणि ई बस यांसारख्या विविध वाहतूक सेवांचा लाभ एकाच मोबाईल ॲपवर घेता येणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या महत्त्वाकांक्षी छावा राईड प्रकल्पाच्या अंमलबजावणीला आता वेग आला. हे ॲप विकसित करण्यासाठी आणि चालवण्यासाठी MSRTCने अधिकृत निविदा क्रिया सुरू केली आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डोडी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पुणेकरांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय. यामुळे आता पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये रिक्षाने प्रवास करणे महागणार असल्याचं दिसतंय. नव्याने जाहीर करण्यात आलेल्या दरवाढीनुसार प्रवाशांना आता पहिल्या 1.5 किलोमीटरच्या टप्प्यासाठी अगोदर 25 रुपये मोजावे लागत होते, पण आता यासाठी तब्बल 30 रुपये मोजावे लागणार आहेत. दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणात तिच्या वडिलांनी आदित्य ठाकरेंवर FIR नोंदवून CBI चौकशीची मागणी केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणात वडिलांनी संशय व्यक्त केल्यावर पोलिसांनी गुन्हा का नोंदवला नाही असा जाब मुंबई पोलिसांना विचारण्यात आलाय. पुरंदर येथील प्रस्तावित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूसंपादनाला 31 जुलैची दिलेली मुदत संपल्याने आता ही मुदत पुन्हा वाढवण्यात आली आहे. यामुळे आता शेतकऱ्यांना संमतीपत्रे देण्यासाठी 16 ऑगस्ट ही अंतिम तारीख असेल. मात्र त्यानंतर सक्तीचे भूसंपादन करण्यात येईल अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डोडी यांनी दिली आहे. तमिळनाडूचे विरोधी पक्षनेते आणि माजी उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांना अटक करण्यात आली आहे. प्रसिद्ध अभिनेत्री दिशा कृष्णन हिच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी त्यांच्यावर TVK कार्यकर्त्यांनी गुन्हा दाखल केला होता. त्या प्रकरणी आज पोलिसांनी स्टॅलिन यांना चेन्नईतील घरातून अटक केली आहे. जर तुम्ही वस्तू खरेदी करताना पॅकेजिंगवर 100% शुद्ध, 100% नैसर्गिक किंवा 100% सेंद्रिय असे लिहिलेले पाहून ते अधिक चांगले आहे असे समजत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. भारताची अन्न सुरक्षा नियामक संस्था अर्थात FSSAIने डाबर इंडियाच्या अनेक खाद्य उत्पादनांवर कारवाई केली आहे. नियामकाने कंपनीला हे दावे असलेली काही उत्पादने विकणे थांबवण्याचे आदेश दिले आहेत आणि 15 दिवसांच्या आत केलेल्या कारवाईचा अहवाल मागवला आहे. बार आणि रेस्टॉरंटमधून कथित 100 कोटी रुपयांच्या खंडणी वसुलीशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात खटला चालवण्यासाठी सक्तवसुली संचालनालयाला महाराष्ट्राच्या राज्यपालांकडून मंजुरी मिळाली आहे. राज्यपालांच्या या निर्णयामुळे PMLA कायद्याअंतर्गत देशमुखांवर न्यायालयात आरोप निश्चिती आणि खटल्याची पुढील प्रत्यक्ष सुनावणी सुरू होण्याचा मार्ग आता मोकळा झालाय. सोमवारी मुंबईतील विशेष PMLA न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी पार पडली. यावेळी ईडीचे विशेष सहकारी वकील सुनील गोन्साल्विस यांनी न्यायालयाला माहिती दिली की राज्यपालांनी 21 मे 2026 रोजी देशमुखांवर खटला चालवण्यासाठी आवश्यक असलेली मंजुरी दिलेली आहे. या मंजुरीचे पत्रही ईडीतर्फे न्यायालयात सादर करण्यात आले. मुंबई महापालिकेतील सभागृह नेते, विरोधी पक्षनेते, उपमहापौर आणि 3 वैधानिक समित्यांच्या अध्यक्षांसाठी नव्या इनोव्हा क्रिस्टा गाड्या घेण्याची मागणी करण्यात आली होती. यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी जाहीर केली. सार्वजनिक निधीचा अनावश्यक वापर टाळून विकास आणि जलकल्याणाच्या योजनांना प्राधान्य द्यावे असे स्पष्ट निर्देश महापालिका प्रशासनाला देण्यात आले आहेत. देशातील विविध राज्यांमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतलाय. राज्य आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत एकूण 2,117.85 कोटी रुपयांचा आगाऊ निधी मंजूर करण्यात आला असून यामध्ये महाराष्ट्रासाठीही तब्बल 500 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. अतिवृष्टीग्रस्त भागातील मदत आणि पुनर्वसनाच्या कामांना वेग देण्यासाठी हा निधी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरेल. या मदतीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानले आहेत.
सध्या राज्यातील बहुतांश भागात ऊन आणि सावल्यांचा खेळ सुरू असून या दरम्यान पावसाच्या हलक्या आणि मध्यम स्वरूपाच्या सरी हजेरी लावताना दिसत आहेत. मात्र हा विश्रांतीचा काळ तुर्तास तरी संपला असून हवामान विभागाने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार कोकण, घाटमाथा आणि विदर्भातील काही भागात पुन्हा एकदा जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. स्वतःच्या खासगी दुचाकी किंवा चारचाकी वाहनांवर रुबाब दाखवण्यासाठी पोलीस अशी लाल रंगाची पाटील लावणे आता पोलीस अधिकारी आणि अंमलदारांना चांगलेच महागात पडणार आहे. खासगी वाहनांवर लावण्यात येणाऱ्या अशा पाट्यांमुळे अवैध धंदे आणि दहशत निर्माण होत असल्याच्या तक्रारींची गंभीर दखल घेत अप्पर पोलीस महासंचालक कार्यालयाने सर्व पोलीस अधीक्षकांना कारवाईचे कडक आदेश दिले आहेत. यापुढे अशा वाहनांवर थेट मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक आणि फौजदारी कारवाई केली जाणार आहे. राज्यातील नद्यांना पुनर्जीवित केले जाणार असल्याची माहिती मिळतेय. पाण्याची वणवण थांबवण्यासाठी राज्य सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे. यासाठी नदी पुनर्जीवनासाठी राज्य सरकारकडून कंपनीची स्थापना करण्यात येणार असून कंपनीच्या अध्यक्षपदी मुख्यमंत्री तर पर्यावरण मंत्री उपाध्यक्ष असणार असल्याची माहिती मिळतेय.